हिंगोलीमध्ये अखेर रामदास पाटील यांचं बंड जे आहे ते थंडावलेलं आहे। रामदास पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। बाबूराव कदम यांचा आपण प्रचार करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे महाजनांची शिष्टाई आता फळाला आली आहे। पक्षाचा एक समर्पित कार्यकर्ता, पूर्णवेळ कार्यकर्ता, तुझ्या भावना मान्य आहेत, पण आपल्याला युती धर्म पाळून आपल्याला त्या उमेदवाराला जिंकण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करावं लागणार आहे। अशा आणि आम्ही तुझी कार्यकर्त्यांना कुठेही आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही आहे। योग्य तो न्याय देऊ असं रात्री साहेबांनी सांगितल्यामुळं सकाळी आमच्या सर्व हिंगोली जिल्हा भाजपा सर्व कोर कमिटीची आज बैठक पण झाली आणि आम्ही सर्वांनी एकमताने ठरवलं की पक्षाच्या आदेशानुसार आपण सूचना किंवा कालच्या ज्या काही आमच्या बैठकी झाल्या त्यानुसार आज आपण उमेदवारी मागे घ्यायची आणि युती धर्म पाळून ताकदीनं जी काही आमची क्षमता निर्माण झाली किंवा आहे ती पूर्ण युतीच्या उमेदवाराच्या पाठीमागं राहून युतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याची या ठिकाणी ठरले आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।